मस्त खमंग खुसखुशीत डाळ वड्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। चहा बरोबर तर याची परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही याला प्रवासातही नेऊ शकता। तर इथे तुम्ही आवाज ऐकू शकता, मस्त वरून क्रिस्पी कुरकुरीत तर आतून मऊ आणि चवीला तर अप्रतिम असा मसाला वडा किंवा डाळ वडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला रेसिपी बघूया। तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आहे। त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 तास हरभऱ्याच्या डाळीला आपण भिजत ठेवणार आहोत। आता अर्धी वाटी तांदूळ घ्यायचा आहे, त्याला पण मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि याला पण आपण 4 ते 5 तास भिजत ठेवणार आहोत। 4 ते 5 तास झाले आहेत। आता आपण डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता डाळ पण किती छान भिजली आहे, पूर्ण फुगून वर आली आहे आणि तांदूळ ही छान भिजले आहेत। तर यातलं आपण सगळं पाणी काढून घेऊया। आता 1 मूठभर हरभऱ्याची डाळ आपण साईडला काढून ठेवणार आहोत। आता डाळ आणि तांदूळ आणि लसूण आपण एकत्र बारीक करणार आहोत। लसूण तुम्ही खात नसाल तर स्किप ही करू शकता। आता इथे डाळ आणि तांदूळ छान बारीक झालेला आहे, याला मोठ्या भांड्यात एका काढून घेऊया। आता यामध्ये आपण बाजूला ठेवलेली हरभऱ्याची डाळ घालणार आहोत। 1 चमचा आलं खिसलेलं घालायचं आहे, 1 चमचा धनेपूड घालायचे आहे, कढीपत्त्याचे पानं कट केलेले घालायचे आहेत, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर घालायचा आहे आणि कोथिंबीर ही बारीक केलेली घालायची आहे। इथे मी कांद्याची पात घातली आहे, त्याच्याऐवजी तुम्ही कांदाही घालू शकता। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून याला छान मिक्स करून मळून घ्यायचं आहे। आता याचे आपण पातळ छान वडे थापून घेऊया। एकदम पातळ वडे थापायचे आहेत म्हणजे क्रिस्पी वडे होतात। तुम्हाला माहिती आहे ही साऊथ इंडियन डिश आहे, तिकडे सणावाराला ही हमखास केली जाते आणि आवडीनं खाल्ली जाते। आता इथे आपले सगळे वडे करून झाले आहेत, तर याला आपण तळून घेऊया। तेल कडकडीत गरम पाहिजे, कारण ओली डाळ असल्यामुळे किंवा पाण्याचे प्रमाण असल्यामुळे तेल हे अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे। आता हे वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत, किमान 2 ते 3 मिनिटं याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत तळले आहेत। आता याला आपण काढून घेऊया। मस्त गरम गरम मसाला वडा आणि हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस या दोन्ही बरोबरही छान लागतात। आवडली ना तुम्हाला रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।